कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन महोत्सवानिमित्त वृक्ष लागवडीचे कार्यक्रम वेगाने सुरू असून कुडाळ वन परिक्षेत्रातील नेरूर वन परिमंडळात एक विशेष उपक्रम राबवण्यात येतोय। मानवी आरोग्यासाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या दुर्मिळ नरक्या या औषधी वनस्पतीच्या तब्बल 700 रोपांची लागवड करण्यात आली आहे। या रोपांचे संगोपन आणि संवर्धनाची जबाबदारी वन विभागाने स्वीकारली आहे। कॅन्सर सारख्या गंभीर आजारावरील उपचारांमध्ये नरक्या वनस्पतीची साल, खोड आणि मुळे उपयुक्त मानली जात असल्याने या वनस्पतीचे जतन आणि संवर्धन महत्त्वाचे ठरत आहे। केवळ लागवड करून न थांबता ही रोपे योग्य प्रकारे वाढवण्यावर वन विभाग विशेष भर देत असून सावंतवाडी वन विभागाचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरतोय। आता वन विभाग सावंतवाडी वन संरक्षक माननीय मिलिश शर्मा आणि सहाय्यक वन संरक्षक श्री सुनील लाड सर आणि वनक्षेत्रपाल कुडाळ श्री चैतन पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रेंजमध्ये म्हणजे विभागीय स्तरावर वृक्ष लागवडीचा वन महोत्सवाचा कार्यक्रम चालू आहे। तर आता सद्यस्थितीमध्ये आपण कुडाळ वन परिक्षेत्रामध्ये वन परिमंडळ नेरूर या परिमंडळामध्ये ही वृक्ष लागवड आपण वनक्षेत्रामध्ये करत आहोत। म्हणजे साईगाव येथील वनक्षेत्रामध्ये आपण वृक्ष लागवड करत आहोत। तिथे आम्ही नरक्या या वनस्पती औषधी वनस्पतीची लागवड करत आहोत। तिथे आम्ही नरक्या वनस्पती 700 रोपांची लागवड करणार आहोत आणि यापुढे त्याचे संगोपन करणार आहोत। काय विशेष आहे नरक्या वनस्पतीचा? सर, नरक्या वनस्पतीचा उपयोग कॅन्सर या अत्यंत घातक अशा आजारावर उपयोगी आहे त्याचा। आणि त्याची साल म्हणा नाहीतर इतर जे खोड म्हणा मुळं म्हणा याचा वापर केला जातो।